माझे नाव कोमल, माझे वय 26 वर्षे. नवरा दारू पीत असतो, काही कमवत नाही. 2 वर्षाची मुलगी आहे. माझं लग्न 3 वर्षापूर्वी झालं. नवरा रिक्षा चालवायचा. घर चांगलं चालले होते. 6 महिने झाल्यानंतर हळूहळू नवऱ्याला दारूचं व्यसन लागलं. दारू पिऊन रिक्षा चालवायचा. 2 अपघात झाले. त्यानंतर रिक्षा चालवायचे सोडून दिले. सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. घराचं भाडं 4500 होते, ते पण थकायला लागले. घरमालकाला कसे तरी समजावले. कधी कधी घरात खायला अन्न नसायचे. मला नोकरी करणे भाग पडले. मी नोकरी शोधून कंटाळले. 2-3 ठिकाणी कामवालीचे काम घेतले, तरीसुद्धा घर खर्च भागत नव्हता. मला माझ्या मैत्रिणीने सांगितले की आयाचे काम करू शकशील का? माझं शिक्षण फक्त 10वी पर्यंत झालेले, मला काम मिळेल का? ती म्हणाली प्रयत्न कर. मैत्रिणीने पत्ता दिला. तिथे जाऊन भेटले. तिथे सांगितले तुझे नाव पत्ता नोंदवून ठेव, गरज लागली की बोलवून घेऊ. माझे आधार कार्ड त्यांना दाखवले. माझा मोबाईल नंबर दिला. 1 हप्त्याने त्यांचा फोन आला. एका म्हाताऱ्या आजीसाठी दिवसभर आया पाहिजे आहे. 400 रुपये 8 तासाचे मिळतील. काम माझ्या घरापासून लांब होते, तरी मी लगेच हो म्हणले. लगेच दुसऱ्या दिवसापासून कामाला जायला लागले. त्या आजी 65 वर्षाच्या होत्या. किडनीचे दुखणे होते. त्यांचा एकच मुलगा साधारण 35 वर्षाचा. त्याचे लग्न झालेलं पण वेगळा राहायचा. आजी एकट्याच असल्याने दिवस आणि रात्रीसाठी 2 आया ठेवल्या होत्या. मला रात्रीची पाळी करायची होती. रात्री 8 ते सकाळी 8. त्यांचा मुलगा सकाळी आणि रात्री रोज भेटायला यायचा जेवणाचा डबा घेऊन. त्याच्या बायकोचं आणि आईच पटायचं नाही म्हणून तो वेगळा राहत होता. बिचाऱ्या आजी एकट्याच राहत होत्या. माझं आणि आजीचे छान जमलं होते. मला मुलीसारखं वागवत होत्या. लय प्रेम होतं माझ्यावर. मी खूप सेवा केली त्यांची. त्यांच्या मुलाचे नाव किरण होते. किरणचे त्याच्या बायकोशी पण पटायचे नाही. तो कायम टेन्शनमध्ये असायचा. आजींना पण सांगायचा बायकोबद्दल. आजी किरणला म्हणायच्या एवढा तिला त्रास असेल तर डबा पण आणू नकोस. पण आईच्या प्रेमापायी तो रोज डबा घेऊन यायचा. मला किरणची दया येऊ लागली. तो काही सुखी दिसत नव्हता. इकडे माझा नवरा देखील माझे खूप हाल करत होता. हळूहळू किरणशी माझे बोलणे चालणे वाढले. तो माझी चौकशी करू लागला. माझी पण परिस्थिती त्याला कळली. शेवटी मी एक नोकर होते, ते मालक होते. आजीकडे पण भरपूर पैसे होते. त्यांच्या नव्याचे भरपूर पैसे त्यांना आले होते. बँकेत भरपूर शिल्लक होती. मला सगळं सांगायच्या. किरण एकदा आजीच्या घरी येताना गाडीवरून पडला. पायाला जखम झाली होती. मी त्याला मलमपट्टी केली. जास्त काही लागले नव्हते. रक्त येत होते. माणूस मी पहिल्यांदाच बघितला. माझ्या ड्रेसचे पण कौतुक करायचा. एकदा तर मला त्याने नवीन ड्रेस आणला माझ्यासाठी. मी त्याला म्हणले हे कशासाठी? तो म्हणला माझ्या आईची एवढी मनपासून सेवा करत आहेस. तू आईसाठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस, म्हणून मी तुला प्रेमाने हा ड्रेस आणला आहे. तो म्हणला आईला हे सांगू नकोस. एकदा माझा जेवणाचा डबा मी विसरले. किरणने हॉटेलमधून माझ्यासाठी जेवण घेऊन आला. मला आश्चर्य वाटले. माझ्यासाठी किरणने हॉटेलमधून जेवण आणले. माझा नवरा माझी जेवणाची चौकशी पण करत नाही कधी. एकदा तर मी त्याला म्हणले माझं डोकं खूप दुखते आहे. किरण रात्री घरी निघाला होता, तरी पण तो माझ्यासाठी गोळ्या घेऊन आला. किचनमध्ये आजीचा डबा ठेवायला यायचा तेव्हा मी त्याच्याशी गप्पा मारायचे. एकदा तर मला नवऱ्याबद्दल सांगताना रडू आले, तर त्याने मला मिठीत घेतले. केसावरून हात फिरवून म्हणला कोमल नको रडूस, मी आहे ना. त्याच्या मिठीत खूप बरे वाटले. आपले जवळचे कुणी तरी आहे असं वाटलं. किरण म्हणला मला तर बायको जवळ सुद्धा येऊ देत नाही. आम्ही सारखे भांडतो. माझं काय दुःख आहे तुला कस सांगू, मी पण दुःखीच आहे. मी किरणला म्हणले तू मला सांगू शकतो, मी तुझीच आहे.
असं म्हणल्यावर त्याने मिठी अजून घट्ट केली. म्हणला, बायकोला गेले 6 महिने स्पर्श सुद्धा केला नाही. ती कायम दमलेली असते. माझी फार वाईट अवस्था झालीये. जाऊ देत. तुला मी हे कशासाठी सांगतोय? तुला पण टेन्शन आहेच ना तुझ्या नव्याचं. मी म्हणले, नाही किरण, तू मला सगळं सांगायचं. नाही तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. तो म्हणला, असं नको बोलूस कोमल. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. खरं प्रेम आहे तुझ्यावर, शरीरावर नाही. माझं मन गुंतलाय तुझ्यात. काय करू? माझे वडील एकदा घरात पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचे होते. 30,000 रुपये लगेच भरायचे होते. माझ्याकडे पैसेच नव्हते. मला प्रश्नच पडला, आता कुठे जाऊ पैसे मागायला? कोणीही जास्त ओळखीचे नाही. मी सरळ किरणला फोन केला. फोनवर रडतच सांगितले. किरण म्हणला, तू काही काळजी करू नकोस. कधी पाहिजे आहेत? मी म्हणले, उद्यापर्यंत भरायचे आहेत. किरणने मला त्याच रात्री 25,000 रुपये रोख आणून दिले. मी म्हणले, पगारातून कापून घे. तो म्हणला, आधी वडिलांकडे बघ, आपण नंतर बघू काय करायचं ते. मला राहवले नाही. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणले, किरण, किती चांगला माणूस आहेस रे तू. फार मोठी मदत केलीस मला. ते पण काही विचार न करता. तू माझ्यासाठी देव आहेस. माझ्याकडे तर काहीच नाही रे. तुझे उपकार कसे फेडू? तो म्हणला, तू फक्त प्रेम कर माझ्यावर. अशीच रहा माझ्याजवळ. माझ्यापासून दूर जाऊ नकोस कधी. मी त्याला करकचून मिठी मारली आणि म्हणले, तुझ्याशिवाय कोणीही नाही माझे या जगात. माझ्यावर इतके प्रेम करणारे. असं म्हणत मी त्याच्या गालाचा मुका घेतला आणि लाजले. आता पूर्णपणे मी त्याची झाले होते. त्याने अगदी प्रेमाने माझ्या गालावर हात फिरवला आणि म्हणला, मी पण तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. ताजी पण खूप खुश होत्या माझ्या कामावर. आमच्या प्रेमळ संबंधाबद्दल आजींना काहीच माहीत नव्हते. त्यांनी कधी शंका पण घेतली नाही. रोज किरण घरी निघताना माझा एक मुका घेऊनच घरी जायचा. मी विचार करायचे, जो माणूस आपल्यासाठी एवढं काही करतोय, त्याला आपण जे काही देऊ शकतो ते द्यायला पाहिजे. किरण हा खरंच सज्जन माणूस होता. त्याने माझ्याकडे कधीही वाईट नजरेने बघितले नाही. कधी कधी आजींचे काम करताना माझा पदर पडायचा, तेव्हा सुद्धा त्याची कधी वाईट नजर नसायची. मी ठरवले, त्याच्यासाठी काहीही करायला लागले तरी चालेल, पण तो खुश राहायला पाहिजे. तो आला की मी त्याला चहा करून द्यायचे. कधी कधी पोहे करून ठेवायची त्याच्यासाठी. तो खुश असायचा. त्याला बायकोकडून जे सुख मिळत नव्हते, तेच मला माझ्या नवऱ्याकडून मिळत नव्हते. मी पण भुकेली होतेच. किरण ही एक योग्य व्यक्ती होती माझ्यासाठी, कारण त्याने माझ्यासाठी खूप काही केले होते. मला पण दुःख व्हायचे, त्याला ते सुख मिळत नव्हते. मी विचार केला, काय हरकत आहे, आपण जर त्याला ते सुख दिले तर. यात मला काहीच चुकीचे वाटत नव्हते. मी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होते. मी ठरवले, त्याला आपण आज रात्री आल्यावर थोडा प्रयत्न करू, बघू तो काय करतो ते. रात्री किरण आला. आजीचा डबा ठेवला. मी मुद्दाम समोर गेले नाही. त्याची नजर मला शोधत होती. मी दुसऱ्या बेडरूम मध्ये होते. माझी परिस्थिती गरीब असल्याने इतर बायका ब्लाऊजच्या आतून ब्रा घालतात, ते मी घेऊ शकत नव्हते. तसेच साडीच्या आत सुद्धा पेटीकोट किंवा पॅन्टी माझी परिस्थितीच नव्हती हे वापरायची. किरण शोधत शोधत आला माझ्यापाशी. मी ब्लाऊजचे बटन शिवत होते. तुटले होते म्हणून ब्लाऊज काढून तो शिवत होते. व्यवस्थित छातीवरून पदर घेतला होता, तरी पण माझी गोरी छाती काही लपत नव्हती. त्याने एकदम नजर फिरवली आणि म्हणला, कोमल, काय करते आहेस? मी म्हणले, बटन शिवत आहे. तो म्हणला, तू आतून ब्रा का नाही घालत? मी म्हणले, परवडत नाही. गरीब लोकांना परवडत नाही. मी जरा मजा करायचे ठरवले. त्याला म्हणले, बटन शिवून झालंय, माझा हात दुखतोय, ब्लाऊज घालून देणार का? त्याचा चेहरा एकदम काळा निळा झाला. मी पदर बाजूला केला. म्हणले, आता ब्लाऊज घाल. माझे मोठे गोळे त्याच्या समोर उघडे झाले. तो दुसरीकडे बघून ब्लाऊज घालत होता. मी म्हणले, किरण, मी तुझीच आहे ना?
मग इकडे बघून तू का नाही घालत? माझ्या गोळ्यांना त्याचा स्पर्श होत होता. त्याने ब्लाऊजचं एक बटन लावून दुसरं बटन लावायचा प्रयत्न करत होता. त्याला जमत नव्हतं. त्याच्या हातांचा स्पर्श मला मोहित करत होता. मीच त्याला जवळ ओढले. किरण, तुला हवं ते घे आज माझ्याकडून, जे तुला मिळत नाहीये ते. कोमल, आज तुला काय झालं आहे? मी त्याच्या पोटावरून हात फिरवत होते. बनियानच्या आतून हात फिरवला. म्हणले, किरण घे, तुला पाहिजे ते. तो म्हणला, मला तू मिठीत हवी आहेस. घट्ट मिठी मारली. माझी उघडी छाती त्याच्या छातीवर दबली गेली. त्याचा शर्ट आणि बनियान मीच काढला. छातीचा गरम स्पर्श झाल्यावर त्याने मला एकदम घट्ट पकडून ठेवले. माझ्या गालाचे आणि ओठांचे चुंबन घेतले आणि त्याचे नियंत्रण सुटले. त्याने छाती चोळायला सुरुवात केली. ओठांमध्ये मनुके घेतल्यावर अंगावर दर धरून शहारे आले. त्याने सगळं वचपा माझ्या शरीरवर काढला. साडीवर केली. आत काहीच घातलेलं नव्हतं बघून म्हणला, कोमल, तू हे पण घातलं नाहीस का? मी म्हणले, तुला एकदा सांगितले आहे ना, मला परवडत नाही म्हणून. त्याने आता माझ्या खालच्या भागावर कब्जा केला होता. 6 महिन्याची कसर काढली होती. जिभेचा आतपर्यंत स्पर्श जाणवत होता. माझी मैना आसुसलेली होती. ओलेपणा जाणवत होता. परमोच्च आनंद, प्रेमाने शरीरसुख काय असते त्याचा अनुभव वेगळा होता. मी त्याचा अवयव हातात धरल्यावर विजेच्या झटक्यासारखा, एकदम लाकडसारखा आणि लांब त्याने माझ्या मैनेच्या पूर्ण खोलीपर्यंत सरकवला. मी तृप्त झाले होते, पण त्याचे मन अजून भरले नव्हतं. जोरजोरात त्याचे काम चालू होते. मागच्या बाजूने पण त्याने मला ठोकले. परत जिभेने माझ्या मैनेचे वरचे टोक घेतले. माझे नियंत्रण सुटलं आणि पाणी निघून गेलं. शेवटी त्याचा अवयव माझ्या ओठापाशी आला. लॉलीपॉप सारखी मजा घेतली. तो आता पूर्ण तृप्त झाला होता. माझ्या चेहऱ्यावर 6 महिन्याचा साठलेला साठा मोकळा केला आणि माझ्या अंगावर ताकद गेल्यासारखा पडून राहिला. मी पण मोकळी झाले होते. मला आनंद वाटला, कारण मी माझ्या जिवलग मित्राला तृप्त केले होते. रात्रीचे 10:30 वाजले होते. आजीची औषधाची वेळ झाली होती. मी पटकन किरणला उठवले. किरण उठला, कपडे घालून निघाला. आजीना म्हणला, मी जरा आत पडलो होतो, एक झोप काढली, आता निघतो, सकाळी येतो डबा घेऊन. त्यानंतर मी दर आठवड्याला एकदा तरी शरीर सुखाचा आनंद देऊ लागले. किरण प्रचंड खुश असायचा. मला त्याने आतले कपडे आणायला पैसे सुद्धा दिले. माझं नशीब खूप वाईट. 6 महिन्यानंतर आजीचा किडनीचा त्रास वाढला. आजीचा स्वर्गवास झाला. आजी गेल्या. मी खूप रडले. किरणला खूप दुःख झाले. माझ्या मिठीत येऊन खूप रडला. त्यानंतर 15 दिवस मी कामावर जात होते. शेवटच्या दिवशी किरण मला म्हणला, कोमल, तुझ्याशिवाय कसा राहू मी आता? माझी आई पण गेली आणि तू पण मला सोडून जाणार. माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कशी भेटशील मला? तुला सोडवत नाहीये आता. परत मला कुशीत घेऊन ढसाढसा रडला. मी त्याचे आणि माझे डोळे पुसत राहिले. माझं आणि किरणचं वेगळंच नातं झालं होतं. मला माहित नव्हतं तो परत कधी भेटणार. माझा तर आता पगार बंद होणार होता आणि प्रेमाचा माणूस पण दूर जाणार होता. किरणशी माझे मनाचे नाते होते. त्याने मला फुलासारखे जपले. नवऱ्यापेक्षा जास्त काळजी घेत होता. मला खूप वाईट वाटत होते. किरण म्हणला, मी तुला फोन करत जाईन, काही काळजी करू नको. अशी लोक खूप कमी भेटतात. किरणच माझ्या मनाशी नाते होते, शरीराशी नाही. ह्यालाच खरं प्रेम म्हणतात. त्याने कधीही मला वाईट नजरेने बघितलं नाही. खरं तर मीच त्याच्या सुखासाठी माझं शरीर त्याला दिले. मी आता किरणचे घर सोडून चालले होते. किरणशी माझी ही शेवटची भेट. त्याला जड मनाने म्हणले, किरण, जाऊ का आता? तो म्हणला, 2 मिनिटे थांब. बॅगेतून एक बॉक्स काढला आणि माझ्या हातात दिला आणि म्हणला, ही माझ्याकडून तुला सप्रेम भेट. मी बॉक्स उघडला. मोबाईल होता त्यामध्ये. मला रडूच आले आणि त्याला मिठी मारली. त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. तू माझी आहेस ना, मग रडू नकोस.
मी भेटीन तुला. त्यानंतर आम्ही फक्त फोनवर भेटत राहिलो. ते क्षण आठवणीतच राहिले. मी जेव्हा किरणला फोन करायची तेव्हा नेमकी बायको असायची असे 2-3 वेळा झाले. मग मी पण फोन करणं सोडून दिले. पण किरणचा फोन मला नेहमी येतो. माझ्याशी अजून त्याचे संबंध आहेत. मी त्याला आयुष्यात कधीच विसरणार नाही. मित्रांनो, किरणपासून दूर गेल्याने मला खूप चुकल्यासारखे वाटत आहे. नवऱ्याचे छळणे चालूच राहिले, परत कामवालीचे काम करायला लागले, कशातच मन लागत नव्हते. ह्यावरून मला कळले, मनापासून केलेले प्रेम आणि शारीरिक सुखापुरते असलेले प्रेम यातला फरक. मित्रांनो, कसा वाटला अनुभव? आवडले असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.